Audio Jungle. Audio Jungle. आज आपण नानकटाई बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलं आहे 250 ml मैदा, 125 ml बेसन आणि रवा 80 ml आणि तूप घेतलेलं आहे, बेकिंग सोडा घेतलेला आहे, पिठी साखर घेतलेली आहे. आता आपण हे सगळं चाळून घेऊ आणि रव्याची पिठी बनवून घ्यायची, म्हणजे रवा बारीक करून घ्यायचा आहे. मी आता रवा बारीक करून घेणार आहे. आता माझा रवा बारीक करून झालेला आहे. आता हा मी बाजूला ठेवते आणि तूप आणि पिठी साखर आपण आधी मिक्स करून घेऊया. आता मी चाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची आहे. पिठी साखर आपण चाळून घेणार आहोत. त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचे आहे आपल्याला. एवढं तूप घेतलेलं आहे मी. तूप आणि पिठी साखर छान मिक्स करून घ्यायची, एकदम एकजीव करायचे, कारण आपल्याला याच्यामध्ये पाणी किंवा दूध काहीच मिक्स करायचं नाही आहे. त्यासाठी आता बघा, साखर आणि तूप विरघळलेलं आहे, एकदम एकजीव झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मैदा, बेसन आणि बेकिंग सोडा हे सगळं मिक्स करून आपण चाळून घेणार आहोत. मैदा बेसन दोघं एकत्र केलं आहे मी, आणि त्याच्यामध्ये मी बेकिंग सोडा सुद्धा टाकणार आहे. बेकिंग सोडा बघू शकता, एवढा बेकिंग सोडा टाकायचा आहे. आणि बेकिंग सोडा बघू शकता, हा वाला बेकिंग सोडा मी वापरलेला आहे, छान आहे. याच्यामध्ये काय गुठळ्या वगैरे असतात ना, त्या अडकून जातात आणि नानकटाई एकदम फ्लफी येते, छान. हे असं थोडंसं मिक्स करायचं, नंतर या हाताने मळून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि जास्त दाबून मळायचं नाही, हलक्या हाताने पीठ मळायचं आहे. आणि फ्लेवरसाठी आपण थोडं विलायची पावडर पण टाकणार आहोत. हे बघा, मी बारीक केलेला रवा तो पण टाकून घेते, आणि त्याच्यात वेलायची पावडर, हे वेलायची पावडर करून ठेवलेली आहे मी. वेलची पावडर पण फ्लेवरसाठी टाकते, छान वास येतो आणि खायला पण छान लागते. आता हे थोडं मिक्स करते मी 2 मिनटं, आणि मग या हाताने आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. हलक्या हाताने मळायचं आहे पीठ, आणि याच्यामध्ये पाणी किंवा दूध वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. जर मिश्रण थोडं मऊ झालं नाही तर मग आपण तूप टाकू शकतो थोडं. तसं आपलं तूप व्यवस्थित लागलेलं आहे. फक्त 2 मिनटं आपल्याला मिक्स करायचं. बघू शकतात आपण कसा गोळा तयार होतोय, तुम्हाला दाखवते मिक्स करून. हे बघा, पीठ आपलं आता मळून झालेलं आहे. पीठ मी छान मळलं आहे, अगदी बघा असं गोळा तयार झालेला आहे, बघू शकता. आता हे पीठ आपण असं एकत्र करून 10 मिनटं याला रेस्ट करायला ठेवणार आहे. म्हणजे रवा आहे, रवा मैदा तो छान फुलून जाईल छान. 10 मिनटं आता रेस्ट करेल, मग मी पुढची तयारी करून घेते. तर आता आपले 10 मिनटं झालेले आहे, आपण बघून घेऊ. पीठ छान झालेलं आहे मिक्स. तर आता आपण नानकटाईला बनवून घेऊ. नानकटाईची एवढं 1 स्पून भरून आपल्याला पीठ घ्यायचं आहे. शेवडी
एवढी नानकटाई मी बनवणार आहे. तर मी आता हे सगळं बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी कसं बनवणार आहे, कशी बेक कशी करायची आपल्याला. तर बघा मी असे नानकट बनवून घेतलेले आहे. त्याच्यावर मी एक एक काजू किंवा बदाम ठेवणार आहे. तुम्हाला जशी शेप आवडेल तशी शेप द्यायची, जसा आकार आवडेल तसा आकार द्यायचा. मी असा आकार दिलेला आहे. आता तुम्हाला कसं मी बेक करते ते दाखवते. चला तर बघा आता मी गॅस लावून घेते आधी. मी आता याच्यावर एक तवा ठेवलेला आहे, काळा तवा ठेवायचा आहे आपल्याला. त्याच्यात मी अप्पे पात्र ठेवले. अप्पे पात्रामध्ये आपण बनवणार आहोत. तर अप्पे पात्राला मी थोडंसं तूप लावून घेते. आवश्यकता असेल तर लावा, नसेल तर नका लावा. मी थोडंसं लावून घेणार आहे, म्हणजे नानकटाई फुगून वरती येते ती बरोबर. आणि याच्यामध्ये लवकर पण होते. तशी आपण ताटामध्ये बनवू शकतो किंवा इडली पात्रामध्येही बनवू शकतो. पण मला याच्यामध्ये आवडते आणि छानही होते. आणि 15 मिनिटात आपली इडली नानकटाई तयार होते. तर बघा अशी टाकून घेणार. मिनिटात आपली नानकटाई तयार होणार आहे. गॅस आपला कमीच ठेवायचा आहे आणि याला असं झाकण ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटाने आपण बघूया. बघू शकतात आपली नानकटाई अशी तयार झालेली आहे. म्हणजे मला काढून दाखवते, इझिली निघते. प्लेटिंग करते आणि मग तुम्हाला दाखवते. 1 मिनिट इकडे बघा, मी कढईमध्ये